जय हिंद सर्वांना. सर्वांनी अभ्यास करायचा. भरपूर पोरांनी SMS केला की सर जनरल नॉलेजचे पण प्रश्न घेत चला. त्यामुळे आपण ह्या टास्क मध्ये जनरल नॉलेजचे पण प्रश्न ऍड केले आहेत. नवीन विद्यार्थी असेल, भरतीबद्दल काहीच माहित नसेल तर प्ले स्टोअरला जायचं, आपलं सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऍप मोबाईल मध्ये घ्यायचं. त्यामध्ये फ्री मध्ये क्लास आहेत बघायचे, त्यानंतर फ्री मध्ये टेस्ट आहेत त्या पण बघून घ्या, डाउनलोड करून घ्या. ओके, आपला टास्क काय नंबर 22 चाला. ज्या विद्यार्थ्याला पहिल्यापासून पाहिजे असेल त्यानं कमेंट मध्ये जायचं, कमेंट मध्ये लिंक टाकलेली आहे त्यावर क्लिक करायचं, सगळे टास्क तुम्हाला दिसतील. ओके, व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला मित्राला शेअर करत चला. ओके, चला सुरुवात करू. अभ्यास करा. 3 संख्यांचे गुणोत्तर 3×4=5 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? बरोबर, प्रश्न साधा सोपा असतो. फक्त मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपला सराव कुठे तर कमी पडतो. 3 संख्यांचे गुणोत्तर 3×4=5 आहे. ओके, पुढे एक शब्द असा आहे त्यांच्या वर्गाची बेरीज. वर्गाची बेरीज म्हटलं की डायरेक्ट वर्गमूळ घ्यायचं. ओके, वर्गमूळ घ्यायचं. वर्गमूळामध्ये बेरीज गुणोत्तराच्या वर्गाची बेरीज, गुणोत्तराच्या वर्गाची बेरीज हे सूत्र टाकायचं, याच्यानुसार सोडवायचं. बरोबर. आता वर्गमुळामध्ये बेरीज किती रे संधुल्या? बेरीज आहे 450. छेदात 3 चा वर्ग 9, 4 चा 16, 5 चा 25. या सगळ्यांची तुम्हाला काय करायचे? बेरीज करायचे. 9 आणि 16 25, 25 आणि 25 50. आता भाग द्या, शून्याला शून्य कॅन्सल, 5 1 5, 5 9 45 म्हणजे 9 हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे रे? 3 चा. 9 चं वर्गमूळ 3. ही झाली तुमची x ची किंमत. आता तुम्हाला विचारले त्या संख्या कोणत्या? आलेल्या किमतीनं तुम्हाला फक्त गुणोत्तराला गुणायचंय. म्हणून 3 गुणाकारामध्ये 3 3 त्रिक 9, 3 गुणाकारामध्ये 4 4 त्रिक 12, 3 गुणाकारामध्ये 5 5 त्रिक 15. पहिली संख्या 9, दुसरी 12, तिसरी 15. हे झालं तुमचं फुल अँड फायनल उत्तर. बरोबर. गुणोत्तर दिलं, त्यांच्या वर्गाची बेरीज दिली, बेरीज आहे अशी वर्गमुळात घालायची आणि छेदात दिलेल्या गुणोत्तराच्या वर्गाची काय करायची? बेरीज करायची आणि त्यांचा भागाकार करायचा. ओके, पुढे बघा. झुलन गोस्वामी ही तिच्या करिअरच्या 18व्या इनिंग मध्ये 102 धावा काढते आणि त्यामुळे तिची धावांची सरासरी 5 ने वाढते. तर 18व्या इनिंग नंतर तिची सरासरी किती असेल? साधा सोपा प्रश्न. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न अवघड वाटतो. बरोबर. तिने 18वा सामना खेळला, याचा अर्थ 17 सामने पहिल्यांदा झाले होते. डायरेक्ट करायचं. 17 गुणाकारामध्ये सरासरी कितीने वाढली रे? 5 ने. 17 5 85. हे जे 85 आलं ते फक्त त्या धावामधून वजा करा. 102 वजा 85 शिल्लक राहिलं रे 17. 17 असेल तुमचं फुल अँड फायनल उत्तर. तुम्ही जर दुसऱ्या बाजूने गेले तर तुमचा 101% इथे गेम होऊ शकतो. बरोबर. प्रश्न नीट बघा. 5 ने वाढते म्हणल्यावर काय करायचं? बरोबर, वाढते म्हणल्यावर काय करायचं? अलीकडचा सामना 18 च्या अलीकडची संख्या 17, 17 5 85, 102 धावामधून 85 वजा करा, तुमचं उत्तर निघून जाईल. जर तुम्हाला ह्याचं उत्तर काढायचं असलं तर साधं सोपं सांगतो. 17x अलीकडच्या सामन्यांची सरासरी म्हणजे 17x अधिक 18व्या सामन्यामध्ये त्याने काय केलं? 102 धावा काढल्या म्हणून 102 छेदात एकूण सामन्यांची सरासरी म्हणून एकूण सामने किती रे? 18. बरोबर. सरासरी काय आली आहे? 5 ने वाढली म्हणून x अधिक 5. तुम्ही याच्यानुसार जर गेले तर तुम्हाला x ची किंमत निघत. बरोबर. x ची किंमत काढली की तुमचं उत्तर 17 येणार आहे. लक्षात ठेवा. x ची किंमत येईल 12, त्याच्यामध्ये 5 ऍड केले की 17. ह्या टाइप मध्ये हे सोडवा. तुम्हाला जर वाटलं डायरेक्ट सोडवायचं, वेळ वाचवायचं तर हे करा. तुम्हाला वाटलं स्टेप बाय स्टेप करायचं तर हे सोडवा. ओके, बघा पुढे बघा. एका फलंदाजाने 11 डावात काही सरासरी धावा काढल्या, 12व्या डावात त्याने 90 धावा काढल्या
तेव्हा त्याच्या धावांची सरासरी 5 ने वाढली तर 12व्या धावानंतर त्याची सरासरी काय असेल? बरोबर 11 कितीने वाढली 5 11 5 55 हे 55 फक्त ह्या 90 मधून वजा करायचे तुमचं उत्तर निघून जाईल 35 बरोबर डायरेक्ट शॉर्ट मध्ये जर तुम्हाला वाटलं स्टेप बाय स्टेप सोडवायचं बरोबर 11 धावांची सरासरी 11 डावांची सरासरी माहित नाही 11x अधिक त्याने 12व्या डावामध्ये काय केलंय 90 धावा काढल्या बरोबर म्हणून एकूण सामने किती 12 बरोबर x अधिक 5 हे झाला तुमचा फॉर्म्युला तुम्हाला हे सोडवावं लागेल बरोबर आता बघा 11x अधिक 90 बरोबर हे 12 भागाकारामध्ये इकडे घेऊन जायचं गुणाकार होईल 12 गुणाकारामध्ये x 12x अधिक 12 पंचे 60 बरोबर आता हे सोडवायचं हे अधिक इकडे गेल्यावर वजा होईल हे अधिक इकडे गेल्यावर वजा होईल किंवा हे अधिक इकडे आणा वजा होईल बरोबर 12x मधून 11x गेलं 1x म्हणजे x बरोबर 90 मधून 60 गेलं 30 बरोबर x ची किंमत काय आली 30 हे तुमचं फुल अँड फायनल उत्तर आहे का अजिबात नाही कारण x अधिक 5 सरासरी 5 ने वाढली म्हणून 30 अधिक 5 बरोबर 35 हे झालं तुमचं फुल अँड फायनल उत्तर ओके बरोबर काय उत्तर आलं तुमचं 35 डायरेक्ट आलं 35 सूत्रानुसार आलं 35 तुम्हाला जे आवडतंय तुम्हाला वाटलं हे सोपं आहे हे करा काही हरकत नाही तुम्हाला वाटलं हे सोपं आहे हे करा ओके पुढचं गणित बघा सौरभ आणि संजय यांनी एका सामन्यामध्ये काढलेल्या धावांची सरासरी 48 आहे जर सौरभने 20 धावा जास्त काढल्या असत्या तर त्यांच्या धावांची सरासरी किती झाली असती बरोबर काय झालं दोघ जण क्रिकेट खेळतात त्या दोघांनी सरासरी 48 ने धावा काढल्या बरोबर पण त्यांना असं म्हणायचं की जर समजा सौरभने एक्स्ट्रा 20 धावा काढल्या असत्या तर सरासरी काय झाली असती डायरेक्ट 20 धावा या 20 ला 2 ने भागलं उत्तर आलं 1 के 2 0 ला 0 10 अधिक त्यांची पहिली सरासरी 48 म्हणजे 58 झाली त्यांची नवीन सरासरी पर्याय क्रमांक 2 बरोबर ह्या डायरेक्ट 20 लाच भागा ह्याला 2 ने गुणून पुन्हा 96 येणार पुन्हा तुम्ही हे 20 त्यात मिसळणार पुन्हा 2 ने भागणार त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा डायरेक्ट 10 अधिक 48 त्या 20 लाच 2 ने भागा 2 ने का भागितलं आपण 2 ने भागायचं कारण का कारण सौरभ आणि संजय हे दोघ आहेत ओके पुढे बघा एका कंपनीत 40 कामगारांमध्ये 2 सुपरवायझर आहेत जर कंपनीत एकूण 546 जण काम करत आहेत तर त्या कंपनीत कामगारांची संख्या किती बरोबर ही जी संख्या दिली आहे ती सुपरवायझर आणि कामगार या दोघांची मिक्स दिली आहे म्हणून काय करायचं 546 छेदस्थानी 40 अधिक 2 बरोबर 546 छेदस्थानी 42 बरोबर आता भाग द्या 7 ने द्या किंवा 6 ने द्या 6 7 42 6 9 54 6 1 6 7 1 7 7 1 7 शिल्लक राहील 2 7 त्रिक 21 उत्तर आलं 13 बरोबर 13 हे काय हो सुपरवायझर 13 सुपरवायझर नाहीत कारण त्यांनी काय म्हणले 40 च्या पाठीमागे 2 म्हणून 13 गुणाकारामध्ये 2 13 दोन्ही 26 सुपरवायझर आहेत हे 26 तुम्हाला फक्त 546 मधून वजा करायचंय 546 वजा 26 उत्तर आलं 520 कामगार त्या कंपनीमध्ये काम करत असतील पर्याय क्रमांक 2 किती कामगार त्या कंपनीमध्ये काम करत असतील 520 या टाइप मध्ये काढा गडबड अजिबात करायची नाही 13 गुणाकारामध्ये 2 का केलं कारण 40 कामगारांमध्ये 2 सुपरवायझर आहेत म्हणून 13 गुणाकारामध्ये 2 केलं पुढे बघा अनुपम व राजू यांच्या आजच्या वयाची सरासरी 5/4 आजच्या वयाची सरासरीचे गुणोत्तर 5/4 आहे 3 वर्षानंतर त्यांच्या वयाच्या सरासरीचे गुणोत्तर 11/9 होईल तर राजूचे आजचे वय किती बरोबर अगदी साधं सोपं आहे ह्याला अजिबात काही पुस्तकामध्ये तुम्हाला बऱ्याच स्टेप करावे लागतात पण इथं अजिबात नाही बघा तुम्हाला डायरेक्ट सांगतो बघा 3 वर्षानंतर
गुणाकारामध्ये नवीन गुणोत्तराची वजाबाकी नवीन गुणोत्तराची वजाबाकी बरोबर नवीन गुणोत्तराची वजाबाकी छेदात गुणोत्तराचा तिरकस गुणाकारातील फरक तिरकस गुणाकारातील काय करायचंय फरक काढायचा आहे। हे सोडवलं की तुमची x ची किंमत निघून जाईल हे लक्षात ठेवा बरोबर। वर्षानंतर म्हणजे काय हो 3 गुणाकारामध्ये नवीन गुणोत्तराची वजाबाकी म्हणजे 11 तून 9 गेलं किती राहिलं 2 राहिलं छेदस्थानी गुणोत्तराच्या तिरकस गुणाकारातील फरक म्हणजेच 11 चोक 44 5 9 45 45 मधून 44 जर वजा केलं तर उत्तर काय येतं 1 येतं 1 छेदात लिहून टाका 3 दोन्ही 6 आली तुमची x ची किंमत। आता तुम्हाला काय विचारलंय राजूचे आजचे वय किती आजचं गुणोत्तर काय 5 राजूचं गुणोत्तर काय रे 4 आहे म्हणून गुणाकारामध्ये 6 6 चोक 24 वर्ष असेल राजूचं वय। तुम्हाला जर विचारलं अनुपमचं तर 5 गुणाकारामध्ये 6 6 पंचे 30 असेल अनुपमचं वय बरोबर। गडबड करायची नाही बरोबर। तुम्ही डायरेक्ट 6 ने 5 ला गुणू शकता म्हणून पर्यायामध्ये 30 हा पर्याय पण दिलेला आहे। इथं 101% गडबड होऊ शकते तुम्ही गडबड करायची नाही। पुढे बघा 20 संख्यांची सरासरी 0 आहे तर त्या संख्यामध्ये 0 पेक्षा जास्त असणाऱ्या संख्या किती असतील बरोबर। हा प्रश्न पडलाय भरतीत साधा सोपा प्रश्न आहे कन्सेप्ट क्लिअर आहे पण विद्यार्थ्याच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चाललेलं असतं म्हणून विद्यार्थी इथं काय होतो फसतो पण तुम्ही फसायचं नाही बरोबर का कारण काय म्हणतं 0 सरासरी असलं की काय संख्या पण 0 असतील बरोबर। विषय 0 पेक्षा एकही संख्या नसणार आहे लक्षात ठेवा म्हणून पर्याय क्रमांक 2 तुमचं असेल उत्तर। ओके पुढे बघा 8 व्यक्तींचे सरासरी वजनात 2.5 म्हणजे 2.5 किलोनी वाढ होते जर त्यांच्यामधील 65 किलोग्रॅम वजनाच्या एक व्यक्ती ऐवजी एक नवीन व्यक्ती येतो तर नवीन व्यक्तीचे वजन किती बरोबर। 8 व्यक्ती आहेत तुम्हाला मी सांगितलंय 8 गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी 2.5 अधिक आलेला गेलेला व्यक्तीचं वजन 65 किलो एवढं सोडवा तुमचं उत्तर निघून जाईल बरोबर। 25 8 201 घर सोडून पॉइंट द्या म्हणजे 20 अधिक 65 बरोबर 85 झालं तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर। उत्तर काय झालं तुमचं 85 झालं उत्तर हे लक्षात ठेवा। साधं सोपं आहे ह्याच्यामध्ये घाबरायचं नाही कारण ह्या टाइपचे कमीत कमी आपण मला वाटतं हे 4थं गणित असेल ह्या टाइपचं आपण घेतलेलं बरोबर। सरासरीला पेपर मध्ये भरपूर प्रश्न पडले होते म्हणून हा कमीत कमी मला वाटतं 3रा टास्क सरासरीवरच असणार आहे बरोबर। पुढे बघा 1 ते 50 संख्यांची सरासरी आणि 1 ते 30 संख्यांची सरासरी यातील फरक किती बरोबर। 1 ते 50 पर्यंत संख्यांची सरासरी आणि 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांची सरासरी ह्या दोघातला फरक काढायचा बरोबर। तुम्ही डायरेक्ट 50 वजा 30 50 वजा 30 छेदात 2 बरोबर 20 छेदात 2 बरोबर 10 हे पण करू शकता बरोबर। जो गॅप आहे त्याला 2 ने भागा तुमचं उत्तर निघून जाईल। पुन्हा 50 पर्यंत संख्यांची सरासरी जर काढली 1 अधिक 50 छेदात 2 म्हणजेच 51 छेदात 2 बरोबर 25.5 बरोबर। त्यानंतर 1 ते 30 1 अधिक 30 छेदात 2 बरोबर 31 छेदात 2 बरोबर 15.5 करा या दोघांची वजाबाकी 10च यायला पाहिजे। ओके पुढे 3 अंकी 4 अंकी व 5 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती असे पण प्रश्न परीक्षेला असतात बरोबर। या प्रश्नाला सोडून चलत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की असलं मला सोपं जातंय पण एक लक्षात ठेवा संख्या मोठी बारकी ह्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसते बरोबर। 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती रे 100 त्यानंतर 4 अंकी 1000 त्यानंतर 5 अंकी
10,000. ह्या झाल्या 3 लहानात लहान संख्या. ह्या सगळ्यांची तुम्हाला काय करायची आहे, बेरीज करायची आहे आणि त्या आलेल्या बेरीजला तुम्हाला 3 न भागायचे, कारण सरासरी काय सांगते, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज छेदात एकूण संख्या बरोबर सरासरी. यांची बेरीज किती येते, 0ला 0, 0ला 0, एकाला 1, एकाला 1, एकाला 1 बरोबर 11,100 छेदात 3 बरोबर 3 1 3, 3 त्रिक 9, शिल्लक राहिले 2, 3 7 21, 0ला 0, सरासरी काय आली 3,700 बरोबर. त्यांची सरासरी आली 3,700. 3 अंकी, 4 अंकी व 5 अंकी लहानात लहान संख्येची सरासरी आली 3,700 बरोबर. अभ्यासात राहायचं, सराव, सातत्य, मेहनत बरोबर यश. मी भरती करतो, भरती करताना मी टिंगल टवाळी करतो, ग्राउंडवर जातो, 1600 वेळेवर कळत नाही, 400च्या पिंटा मारताना 200 वर थांबतो. अजिबात भरती तुमची नाही, कारण गुपित किडे भरपूर आहेत. ज्यांचा अभ्यास पूर्ण झालाय, ज्यांचं ग्राउंड परफेक्ट आहे, अशी भरपूर मुलं आहेत. त्यामुळे मीच एकटा हुशार आहे, माझंच ग्राउंड टाईट आहे असं म्हणायचं नाही. ओके, बघा, एक वाहनाचा सरासरी वेग ताशी 48 किमी असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात. जर वेग ताशी 72 किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. अगदी साधं सोपं आहे बघा. ताशी काय हो, 48 गुणाकार, किती वेळ लागतोय, 6 तास लागतात छेदात. जर 72 किमी असता तर काय झालं असतं, विषय मिटला. 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72, 3 1 3, 3 दोन्ही 6, 2 गुणाकारामध्ये 2, बेदोन्ही 4 तास लागतील. पर्याय क्रमांक 1. किती वेळ लागेल, 4 तास लागतील बरोबर. बरेच विद्यार्थी काय करतात, 48 गुणाकारामध्ये 6 करून आलेल्या गुणाकारानंतर 72 न भागतात. अजिबात नाही, सोपं करायचं असेल तर अलीकडेच भागायचं. असं केलं की तुम्हाला हे गणित काय येतं, सोपं जातं. लक्षात गणित बघा, 7 ने भाग जाणाऱ्या 100 ते 200 पर्यंतच्या संख्यांची सरासरी बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा अवघड प्रश्न वाटतो, पण हा अवघड नाही. तुम्हाला इथे काय माहित पाहिजे, 100 नंतर 7 ने भाग जाणारी पहिली संख्या माहित पाहिजे, त्यानंतर 200च्या आतमधली 7 ने भाग जाणारी शेवटची संख्या माहित पाहिजे. एवढा अभ्यास तुमचा पाहिजे बरोबर. बघा, आता पहिली संख्या 105 अधिक शेवटची संख्या 196. ह्या अशा संख्या आहेत, 105 ला 7 ने भाग जातो, त्यानंतर 196 ला भाग जातो. मी तुम्हाला वारंवार सांगितलं, जर समजा फरक समान असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदात 2 घेतली की तुमचं काम होऊन जाते बरोबर. छेदात काय घ्यायचं, 2 घ्यायचं बरोबर. 196 अधिक 105 किती झालं संदीप, 301 छेदात 2 बरोबर. काय झालं उत्तर, 150.5 म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर. तुम्हाला इथं 150 पण दिलंय, 150.5 हे पण दिले. तुम्ही सावध राहायचं, व्यवस्थित भागाकार करायचा, कारण बरेच विद्यार्थ्यांना काय असतं, अशा प्रश्नाला बरेच विद्यार्थी गोल करतात, पुढे निघून जातात. पण अजिबात पुढे निघून जायचं नाही. हा सगळ्यात साधा, सोपा आणि मार्क मिळणारा प्रश्न बरोबर. पण ह्याला घाबरायचं नाही. पण तुम्हाला काय माहित पाहिजे, पहिली संख्या शेवटची संख्या. तुम्ही काढू पण शकता, असं काही अवघड नाही. पुढे बघा, बघा 40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी 60 किलो आहे, बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी 56 किलो आहे, तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती बरोबर. एकूण मुलं किती आहेत, 40, त्यामधल्या 30 जणांची सरासरी किती आहे, 60, म्हणजे त्यांचं टोटल वजन आहे 18 आणि ते 2 शून्य 1800 बरोबर. उरलेले म्हणजे 40 मधून 30 गेले, 10 राहिले, 10 मुलांचे सरासरी वजन किती आहे, 56, म्हणजे त्यांच्या वजनाची बेरीज आहे 560 बरोबर. करा बेरीज, 0 6 ला 6, 8 आणि 5 13, 4 1 2360. टोटल वर्गाची सरासरी किती आहे, सॉरी 2360. टोटल वर्गाची वजनाची बेरीज झाली 2360. आता तुम्हाला सगळ्याची सरासरी म्हणून काय करायचं, याला इथंच 40 ने भागायचं, 0 ला 0 कॅन्सल, 4 1 4, 4 5 20, शिल्लक राहिलं 4 9 36, 59 असेल तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक 3 बरोबर. 59 कसं काढलं आपण, 40 30 गुणाकारामध्ये 60, कारण त्यांनीच म्हटलंय 30 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी
60 आहे, त्यांची बेरीज झाली 1800. याचा अर्थ त्यांच्या वजनाची बेरीज 1800. 560 सगळ्याची बेरीज आली 2360. त्या 2360 ला तुम्ही काय केलं, 40 ने भागलं. 40 ने का भागलं, कारण 40 ही टोटल मुला मुलींची संख्या आहे. ओके, पुढे बघा. 100 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा. ह्याचं उत्तर मला तुमच्याकडनं पाहिजे. बरोबर, याचं उत्तर तुमच्याकडनं पाहिजे. भरतीविषयी जर काय अपडेट पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनल सूरज तांबारे कॉप्स जॉईन करा. त्यानंतर आपले सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऑनलाईन क्लास आहेत. ऍप घ्यायचं, ऍप मध्ये तुम्हाला बघायला मिळते. बरोबर, पुढे बघा. 20 ला 200 तर 24 ला काय. बरेच विद्यार्थी अशा प्रश्नाला का घाबरतात, कारण सराव असतो, सराव नसतो. सराव जर तुमचा असला तर तुम्ही याला घाबरणार नाही. हे तर अगदी साधं सोपं सिंपल केलं. ह्याच्यामध्ये जास्त काय डोकं त्यांनी लावलेलं नाही, तुम्ही पण लावायचं नाही. बरोबर, अगदी बघा. आता 20 ला 200 काय संबंध आहे या 20 चा 200 शी. काय केलंय, 20 चा वर्ग बरोबर 400 भागाकारामध्ये 2 बरोबर 200. एवढंच केलंय. हे पण तुम्हाला पुढे करायचंय. बघा, 24 चा वर्ग बरोबर 576 भागाकारामध्ये 2 काय आलं संदीप, 288. पर्याय क्रमांक 3. एवढं साधं सोपं आहे. 1 मार्क मिळवायचा. बरोबर, स्टेप बाय स्टेप अभ्यास करत चालायचा. बरोबर, काय काय विद्यार्थी काय करतात, एकदा घेतलं जनरल नॉलेज की त्या जनरल नॉलेजच्याच मागे लागतात. एकदा घेतलं राज्यशास्त्र त्याच मागे लागतात. एकदा विज्ञान घेतलं त्याच्याच मागे लागायचं. अजिबात तसं करायचं नाही. स्टेप बाय स्टेप रोज थोडं थोडं अभ्यास करत जायचं. एक वेळ अशी येते तुमचा सगळा अभ्यास झालेला असतो, तुम्हाला फक्त आणि फक्त पेपर द्यायची बाकी असते. बरोबर, पुढे बघा. 9 ला 8 तर 6 ला काय. बरोबर, छोट्या संख्या दिसतात पण ह्या 1 मार्क खाऊ शकतात. काय, कधी खातात, जर तुम्ही ह्याचा घरीच अभ्यास केला नाही. अशा टाईपची माझ्या तर मताने तुम्ही कमीत कमी 10 गणित बनवून तुमच्या वहीमध्ये पाहिजे. ह्या टाईपची, अशा टाईपची गणित असली की तुम्हाला भरतीतली गणित सोपीच वाटतात. बरोबर, इथं काय केलंय, 9 ला 8. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं, 9 ला 8 म्हणलं की 6च्या पाठीमागची 5 येऊ शकते, यापैकी नाही लिहिलं. पण इथं त्यांनी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये उत्तर दिलेलं आहे, कारण ते जे म्हणतील ते उत्तर फिक्स असतं. बरोबर, बघा. 9 चा वर्ग बरोबर 81. ह्या 81 ची फोड 8 गुणाकारामध्ये 1 बरोबर 8. म्हणून 9 चा संबंध 8शी. मग तसंच तुम्ही 6 चा वर्ग बरोबर 36. ह्या 36 ची फोड 3 गुणाकारामध्ये 6 सैंत्रिक 18. पर्याय क्रमांक 2. बरोबर, म्हणून यापैकी नाही कडे जायचं नाही. भरपूर प्रश्नाची उत्तर असतात. ओके, पुढे बघा. बघा, 3, 6, 11, 18, 27, 38, 51. संख्या बघितलं की लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे की बाबा इथं काय असं. बरोबर, संख्या बघितली की डोक्यात क्लिक झालं पाहिजे. अजिबात दुसरीकडे माइंड गेलंच नाही पाहिजे. का, तर आपण रोज सरावात आहोत, आपण रोज सराव करतोय. आपल्याला असली गणित सोपी वाटायला पाहिजे. बरोबर, बघा. 6, 3, 11, 18, 27, 38, 51. लगेच समजलं पाहिजे तुम्हाला काय हो. 1 चा वर्ग अधिक 2 बरोबर 3. त्यानंतर 2 चा वर्ग अधिक 2 बरोबर 6. बरोबर, समजलं का. अधिक 2 वर्ग अधिक 2 ची सिरियल. पुढे 9 अधिक 2 11, 16 अधिक 2 18, 25 अधिक 2 27, 38 अधिक 2 36, 51 अधिक 2 49. मग 7च्या पुढची संख्या कोणती, 8. 8 चा वर्ग 64 अधिक 2 66 झालं तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक 3. बरोबर, ह्या टाइप मध्ये असतात. साधं सिरियल काय, वर्ग अधिक 2. 1 चा वर्ग 2 चा वर्ग क्रमागत वर्ग अधिक 2. बरोबर, हे लक्षात ठेवा. पुढे बघा. 13, 57, 911, 1315, 1719. पुढे काय. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला, कुणाचं उत्तर बरोबर नाही. सगळ्यांनी यापैकी नाही लिहून बाहेर पडले. बरोबर, का, कारण अभ्यास अपुरा होता. फक्त त्यांना ह्या संख्याची फोड करता आली नाही. इथं फक्त काय केलंय बघा, 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17, 19.
बरोबर. फक्त काय केलंय, दोन दोन विषम संख्या सोबत लिहिलेल्या आहेत. बरोबर. 17 19 सॉरी इथं 15 आहे ना. 13 15 17 19 बरोबर. दोन दोन विषम संख्याचे काय केलेत, गट केलेत. मग तुम्ही पुढच्या दोन विषम संख्याचा गट करा, म्हणजे काय 19 नंतर 21 आणि 23 हे झालं तुमचं उत्तर, पर्याय क्रमांक 2. बरोबर. काय केलंय, विषम संख्यांचे गट पाडलेत. क्रमांक 2 विषम संख्यांचे गट पाडलेत. ह्या टाइप मध्ये हे 21 23 तुमचं काय झालं, उत्तर झालं. बरोबर. अशा बऱ्याच विद्यार्थी काय करतात, डिफरन्स फरक काय बघायला जातात, त्यानंतर बेरीज करून पुढचे अंक काय बघायला जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये तुम्हाला असं फसवलं जातं. ह्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न, मूळ संख्या एक तुमच्या तोंडपाठ पाहिजे, त्याच्यावर एक असा प्रश्न पडतो. पुढे बघा, जपान डाएट तर अफगाणिस्तान काय. बरोबर. प्रत्येक देशाला एक संसद असते, प्रत्येक देशामध्ये संसदेला वेगळं नाव असतं. बरोबर. आपण काय आपल्या देशामध्ये संसद म्हणतो. बरोबर. जपानमध्ये तिला डाएट म्हणतात, तर अफगाणिस्तानमध्ये काय म्हणतात, तिला शोरा म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर व्हाईट हाऊस कशाचा आहे मला कमेंट करून सांगायचं. ओके. पुढे बघा, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते. बऱ्याच वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना येत असेल. जो कोण नवीन असेल त्यांनी एक गोष्ट सांगतो, ह्या प्रश्नावरनं तुमचा अभ्यास परिपूर्ण असला पाहिजे. बरोबर. तुम्ही आले फक्त सह्याद्रीच पाठ करून बसले, अजिबात मार्क मिळणार नाही. तुम्हाला भारतामधलं पण सगळं माहित पाहिजे. सर्वोच्च शिखर, त्यानंतर कुठली पर्वतरांग कुठल्या राज्याच्या कुठल्या दिशेला पसरल्या, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पर्वतरांगी आहेत हे पण तुम्हाला माहित पाहिजे. कारण सूरजगड भामरागड असल्या गोष्टी पहिल्या विचारलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. बरोबर. कुठलं, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कुठलं, गुरु शिखर. हे लक्षात ठेवा. बघू बरं, याची उंची मला कमेंट करा, याची उंची मला कमेंट करा. उंची काय करायची, कमेंट करायची. बरोबर. दाडोबेट्टा बैराट यापैकी नाही. उत्तर काय, गुरु शिखर. बघा, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. साधा सोपा प्रश्न आहे. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे, तर हिमालय हा वदी प्रकारचा पर्वत आहे. बरोबर. अवशिष्ट, ठोकळा, त्यानंतर ज्वालामुखीने निर्माण झालेला पर्वत असे पर्वताचे प्रकार असतात. पण हिमालयाचा प्रकार कुठला, वली हा आहे. लक्षात ठेवा. बरोबर. बघा, बोडो ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे, तर ती आसाम राज्यात राहते. राज्यात राहणाऱ्या आसाम आदिवासी जमाती तुमच्या पाठ पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात राहते, थोडक्यात जिल्हे आहेत, पण ते तुमचे पाठ पाहिजेत. हे लक्षात ठेवा. बरोबर. त्यानंतर या भारतामध्ये सगळ्यात मोठी आदिवासी जमात कोणती आहे ही पण तुम्हाला माहित पाहिजे, हे पाठ पाहिजे. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी घडते, माहितच पाहिजे. चंद्रग्रहण म्हटलं की पौर्णिमा, अमावस्याला काय असतं रे संदीप, सूर्यग्रहण असतं. बरोबर. अमावस्याला काय घडतं, सूर्यग्रहण घडतं. हे लक्षात ठेवा. तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होतं, हे डोक्यात घालून ठेवा. पुढे बघा, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे, किती पट आहे, 1/6 पट आहे. जर तुम्ही पृथ्वीवर 15 फूट उडी मारली तर ती उडी चंद्रावर 15 फूट जाते. हे लक्षात ठेवा. म्हणून 1/6 पट काय आहे, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या 1/6 पट आहे. हे लक्षात ठेवा. बरोबर. पुढे बघा, पुढील पैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे. अरबी समुद्र, तांबडा समुद्र, मृत समुद्र यापैकी नाही. बरोबर. एक असा समुद्र आहे तो पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे, त्याचं नाव काय आहे, मृत समुद्र. त्याचं नाव काय आहे, मृत समुद्र. हे लक्षात ठेवा. हे तुमचं पाठ पाहिजे. हा कुठं आहे, नकाशावर कुठल्या खंडात आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे. ओके. चला पुढे बघा, वेगळा घटक ओळखा. बरोबर. ह्या 4 कबूतर आहेत, ह्या कबुतरापैकी एक कबूतर वेगळा आहे. अगदी सोपं साधं आहे. पण जर तुमचा अभ्यास नसेल आणि तुमच्या डोळ्याखालनं जर समजा ही नावं गेली नसतील तर तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगळा घटक निवडता येणार नाही. बरोबर. काबूल, मॉस्को, लिस्बन, नॉर्वे. बरोबर. ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, नॉर्वे हा देश आहे.
नॉर्वे हा काय आहे, देश आहे आणि ह्या बाकीच्या राजधानी आहेत. काबूल कशाची, अफगाणिस्तानची राजधानी आहे. मॉस्को रशियाची राजधानी आहे. त्यानंतर लिस्बन पोर्तुगालची राजधानी आहे. तर नॉर्वेची राजधानी काय तुम्ही मला कमेंट करायची आहे. ओके, पुढे बघा, जर तुम्हाला क्लास लावायचे असतील तर मोबाईल नंबर दिलाय, व्हिडिओ थांबून सगळं वाचून घ्या. बरोबर, जी काय प्रोसेस आहे तुम्हाला सांगितली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.